टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा जय टायगर. भाऊ आपलं पेमेंटचा इश्यू होता ना, ते नंबर सेंड केले तुम्हाला सुपरवायझरचा. काय नाव म्हणलं तुझं? आदेश हा आदेश तुमचा आवाज येत नाही, स्पष्ट बोलतो, आवाज येत नाही तुझा. आवाज. आदेश भाऊ आदेश 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 कुठून बोलते तू? मी कमलावरून बोलते भाऊ, तालुका कमला, डिस्ट्रिक्ट बिदर, जिल्हा. कुठून बोलते म्हणला? कमलावरून बोलते भाऊ, कमलावर. कमलनगर कर्नाटक मधून बोलतोय का तू? हा कर्नाटक मधून भाऊ. नाव काय तुझं पूर्ण? आदेश आनंद निर्मले. आदेश आनंद निर्मले. हा बरं बरं, काय विषय बोल मला पूर्ण. भाऊ आपले 8,800 रुपये पेमेंट केले सुपरवायझर. 8,800 रुपये पेमेंट केलंय. बरं हा. हा 4,200 रुपये ठेवून घेतले. 4,200 200 रुपये त्या सुपरवायझर ठेवून घेतले. देत नाही म्हणते, ट्रेनिंगचे असं तसं कटिलो म्हणून सांगते मला. बरं, कुठल्या कंपनीमध्ये काम केलंय तू? चाकण MIDC स्नेहा ऑटोमेशन वर्कशॉप होती. कुठे काम केलंय? पुणे चाकण MIDC. पुण्यामध्ये कुठल्या कंपनीमध्ये? स्नेहा ऑटोमेशन. निहा ऑटोमेशन. ऑटोमेशन. हा. अच्छा बरं. किती महिने काम केलंय? 1 महिना 15 दिवस केलं भाऊ. 15 दिवसाच्या अलीकडे पेमेंट केलं. पुन्हा 1 महिन्याची केलं, काम सोडून दिलंय. ते काम आवडत नाही. बर. आता दुसरीकडे कामाला आहे. बर. आता गावाकडे आलोय. ते पेमेंट पुन्हा 15 तारखेला पेमेंट व्हायचे. पेमेंट केलं 8,800, पुन्हा करत नाही म्हणाले सरळ. कुठल्या भाईला सांगतो सांग, करत नाही म्हणाले. काम सोडलंय का तिथलं तू? हा भाऊ ठीक आहे. काम सोडलंय का तिथलं तू? काम सोडून दिलं भाऊ तिथलं मी. का बरं? काम करू वाटत नाही भाऊ. तिथे जरा ऑइल मध्ये काम होतं, जरा जास्ती अंग खराब ते होतं म्हणून सोडून दिलं. म्हणजे आता इथे एक्झाम होती माझी. पेमेंट देत नाही का? माझी ITI ची एक्झाम होती, पेपर होते, त्याच्यामुळे मी गावाकडे आलो. बरं, इकडे कॉलेज पण चालू आणि तिकडे काम पण करतो का? हा हो. छान छान. बरं बरं. आणि त्याच्यामुळे कोण आता सुपरवायझर आहे का कोण आहे तिथलं? सुपरवायझर साहेब हो तिथलंच. मॅनेजर सुपरवायझर एकच आहे, परंतु पेमेंट म्हणजे तू जा घरी, मी तुला पेमेंट पाठवतो म्हणून तुला असं सांगितलं, बरोबर? हा. त्याला म्हटलं की सर मी गावाकडे चालले, माझी एक्झाम आहे. त्याला म्हटलं ठीक आहे जा, काही प्रॉब्लेम नाही, पेमेंट होईल म्हटलं मला. बर. पुन्हा म्हणतात तर 4,200 रुपये पेमेंट कटीलाव, ट्रेनिंगचे, दिवाळीचे, असं तसं कटीलाव म्हटलं. बर बर. हा. असं तसं कटीलाव म्हटलं भाऊ. बर. पुन्हा मी फोन लावलो त्याला. पुन्हा त्यानं म्हटलं पेमेंट होणार नाही. कुणाला सांगणार सांग, पेमेंट होणारच नाही म्हटलं. बर. हा हो, असं म्हणाले. बर. आता तू फोन केला, तुला काय म्हणतोय तो? फोन केल्यावर म्हणते की पेमेंट देत नाही. का बर? पेमेंट देत नाही म्हणते, तू काम सोडून गेले. मी म्हटलं की ते काम सोडायच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं म्हटलं त्यांना. बर. हो म्हटलं, पण ट्रेनिंग मध्ये तुला पहिले सांगितलं, ट्रेनिंग मध्ये तुम्ही काम करायच्या वेळेला मला पेमेंट देता म्हटलं. बर. CCTV चेक करतो, मी काम केलं नाही तर पेमेंट मध्ये टाकू नको म्हटलं, CCTV चेक कर म्हटलं. बर. आणि नाही मिळणार म्हणाले पेमेंट. मिळणार. हा. बर बर. मिळत नाहीच म्हणाले भाऊ. गोडीत मागून घ्यायचं, माझं काम केलं मी, पेमेंट दे बाबा म्हणायचं माझं. म्हटलो पेमेंट मिळत नाही तुला, एवढेच पेमेंट टाकलं म्हणाले. किती टाकलं पेमेंट तुझं? 8,000? 800. 800. आणि राहिले किती पेमेंट? 4,200. 4,200 रुपये. हो. बर. ते हो, फीस भरायची होती, त्याच्यामुळे मी इकडं एक्झाम ते होती म्हणून मी गावाकडे आलो. बर. बघा भाऊ, आता तुम्हीच काहीतरी मदत करा. काय म्हणतोय? तुम्हीच काहीतरी भाऊ मदत करा आता. बर. नाव काय त्याचं? काहीतरी मलिक काय सर, मलिक. पूर्ण नाव? त्यांचं नाव मलिकच आहे सर, मला एवढंच माहिती, दुसरं काही माहित नाही भाऊ. पूर्ण नाव कपामध्ये लागते. कुणाचं? सुपरवायझरचं का? हा. सुपरवायझरचं पूर्ण नाव माहित नाही सर मला भाऊ, फक्त एवढं मलिक म्हणूनच माहिती तेवढं. काय? मलिक. फक्त मलिकच एवढं नाव माहिती आहे? हा मलिक. त्यानं म्हटलं की माझं नाव मलिकच आहे म्हणतात तुम्हाला. पूर्ण नाव मला माहिती आहे. पूर्ण नाव त्यांचं माहित नाही सर भाऊ मला. बर. ठीक आहे, सांग नंबर त्यांचा.
तुझं नाव सांगितल्यावर ओळखील ना त्याने. त्यांनी पूर्ण नाव सांगितलं मला सुपरवायझर. बरं तेच मी तुझं नाव सांगितल्यावर तुला ओळखील का नाही म्हणतोय. मग ओळखीतात माझं नाव सांगितल्यावर आदेश. बरं ठीक आहे चल. सांग नाव तुझं. नंबर सांग मला. नंबर सांगतो बरोबर. बरोबर सांग. सांग सांग नंबर. हा भाऊ. हां 96 एक मिनिट. हां 96 23 23 69 69 52 52 67 हां 67. 67 हा भाऊ. 96 23 69 52 67 बरोबर. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा मलिक बोलतोय का? हा सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हो बोला. माझ्याकडे एक कंप्लेंट आली. हॅलो. हॅलो, आवाज येतो का तुम्हाला? हा बोला. तुमचा आवाज येत नाही स्पष्ट मला. हा बोला ना, काय बोलता? मलिक बोलतोय का म्हणलो? मलिक. हा बोला ना. हा ते आदेश नावाचे एक मुलाचे पेमेंट राहिले म्हणे तुमच्याकडे, त्यांचे पेमेंट का करत नाही? तुम्ही कोण बोलताय? पुन्हा बोललो, ऐकायच नाही तुम्हाला? तुम्ही कोण बोलताय पण? सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्राचे, टायगर ग्रुप. हा. काय त्या मुलाचा विषय काय त्याचं? तो काम सोडून गेला ना अर्ध्यामध्ये. काम सोडून गेले, मग काम तुम्ही एका महिन्याचे पेमेंट त्याला 8,000 रुपये टाकलेत म्हणला, वरचे पेमेंट त्याने 4,000 रुपये ठेवून घेतला म्हणा. काहीतरी मजबुरीमध्ये पोरं येतात कामासाठी तुमच्याकडे. अहो तो अर्ध्यात सोडून गेला ना काम पूर्ण तो. दादा मी काय म्हणतोय तुम्हाला समजते का? हा बोला ना. ते एका मजबुरीमध्ये ते मुलं काय करतात, घरच्या फॅमिलीच्या मॅटरमध्ये असं घरातनं सोडून, कॉलेज सोडून कामाला येतात. मग त्यांची पेमेंट बरोबर करून टाकायचं ना. अहो पण तो सोडून गेला ना काम. काम सोडून गेला म्हणजे काय रूल्स आहे का तुमच्या कंपनीचं? काम सोडून गेला म्हणजे पेमेंट नाही भेटणार असे कुठल्या कायद्यामध्ये आहेत का? काम केलं तेवढा पेमेंट दिला ना त्याला. मला काय म्हणतोय मलिक, तुम्ही पण काम कॉन्ट्रॅक्ट दिलो, काम करून घेता असेल, तुमचे पेमेंटला ठकून घेतलं तर तुम्ही काय करणार? आपण जेवढा काम केलं तेवढा पेमेंट भेटला ना त्याला. मलिकराव मी काय म्हणतोय, तुमच्या अडचणीमध्ये तुम्ही कामानिमित्त बाहेर गेलो तर तुमचे पेमेंट आलं तुम्ही काय करणार सांगा ना. कामानिमित्त बाहेर राहत असं ना बरं. तसे त्या मुलाची अडचण आहे म्हणून त्यानं काम सोडून गेला, घरातलं फॅमिलीचं मॅटर आहे म्हणून त्यानं. हॅलो हॅलो मलिकराव. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मल्लिकार्जुन, हा बोला ना. त्या मुलाची पेमेंट काय राहिले देऊन टाका. माझ्याबद्दल काय चौकशी करायची तर विचारून बघा तुमच्या कंपनीमध्ये. अहो त्याला पेमेंट 7 दिवसाचा कट होऊन बाकीचा पेमेंट आलेला आहे त्याला साहेब. नाही त्याचे पेमेंट किती राहिले ते पेमेंट देऊन टाका. ते मुलं कसं असतं माहिती आहे का, काहीतरी मजबुरीमध्ये म्हणून त्यांनी घर सोडून कामाला येतात बरोबर. अहो मग जेवढ्या दिवस केला तेवढ्या दिवसाचा पेमेंट दिलाय ना त्याला. नाही 4,000 रुपये राहिले म्हणतात ना ते आणखीन. मग तो गेला त्याचे पण द्यायचे का पैसे आता? नाही ते काम करून गेले म्हणतोय तो मुलगा पूर्ण महिनाभर. त्याला विचारा तुम्ही. पहिले आहे ना 8 दिवस ट्रेनिंगमध्ये होता तो. ठीक आहे. अच्छा. हा तर मग ट्रेनिंगचे पैसे थोडी देतात. त्याला विचारा तुम्ही. काय ट्रेनिंगचे पैसे पण तुम्ही कट करून घेताय का? मग त्याचा महिना कुठं भरला तेवढे 8 दिवस सोडले तर? नाही तो पण मुलगा सांगत होता भैया ट्रेनिंगचे पैसे पण कट करून घ्यायलेत म्हणे. असं रूल्स आहे का तुमच्या कंपनीचे ट्रेनिंगचे पैसे पण कट करून घ्यायचे? तो 8 दिवसानंतर जॉईन झाला बरोबर. मल्लिकार्जुन मी काय म्हणतोय दादा, असे कुठे कायद्यामध्ये आहे का सांगा, काम करून घ्यायचे आणि पेमेंट नाही द्यायचं. मग जेवढे दिवस केला तेवढ्याचं पेमेंट दिला ना त्याला. नाही तो महिन्याची पेमेंट नाही भेटलं म्हणतोय मुलगा तो. त्याला हिशोब करायला सांगा किती होतात हो बघायला मी सांगा. त्याला फोन करायला लावतो. त्याचा फोन उचला आणि काय ते विषय मिटवून टाका गोडीत. हा त्या मुलाचे काय पेमेंट निघतं ते काय ते घेऊन टाका त्यांचे. ठीक आहे. फोन करायला लावतो मी त्यांना मी. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
हॅलो जय टायगर भाऊ. हा जे टायगर बोललो मी त्याला. हां. त्यानं म्हणतोय की पूर्ण पेमेंट दिलंय मी असं म्हणतोय तो. भाऊ 8,800 दिले ट्रेनिंगची पेमेंट कटिले त्यानं. बरं, आणि काम किती दिवस केलंय तू? 30 दिवस केले भाऊ. किती? 30 दिवस 30. 30 दिवस. हा. अच्छा, म्हणजे एक महिना काम केलंय तू, बरोबर? हा 1 महिना पुरा केला भाऊ. बरं. मग त्याला बोललोय मी, काय त्याला हा. फोन लाव. हां. त्याला फोन लाव आणि किती दिवस केलास, काय केलास, टोटली का सांग त्यांना, होऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे. फोन कर म्हणजे तू तू किती दिवस केलास, काय केलास, तुझ्याकडे असेल ना पूर्ण? हा मी तिथं रजिस्टरसाठी की भाऊ कंपनीत, त्या कंपनीवर मी लिहिलंय 30 दिवस म्हणून. बर हा 30 दिवस पुरा कम्प्लीट काम केलंय. बर म्हणजे पेमेंट घातले 12 दिवसाची ठेवून. बर हा हो. बारा देत नाही म्हणाले सर. 12 दिवसाचे पेमेंट ठेवून घेतले असं म्हणतोय का तू? हा देत नाही म्हणते भाऊ सरळ विचारलं तर. नाही, बोललोय मी त्याला. तू फोन कर आता हम्म. त्याला. हा. तुझ्याकडे किती काय दिवस काय केलास, काय काम केलंस, ते सुट्टीचे पण पैसे मागायलेत म्हणून असं सांगायला त्यांनी मला. भाऊ ते दिवाळीचे 4 दिवसाचे होते बघा. हम्म. कंपनीचं रूल्सच राहते ते दिवाळीची द्यायचं. बर. ते त्याने म्हणते की दिवाळीची बी देत नाही, ट्रेनिंगची देत नाही म्हणते. हां हां. मग त्याला फोन करतो आणि काय ते विषय पैसे बघ मिटून घे. ठीक आहे. ठीक आहे भाऊ. हो. हो नाही देत नाही म्हटलं. तो पैसे देतील, फोन लाव त्याला. ठीक आहे. हो.